विचार केलेला आहे। ह्याच्यात राईट टू रिप्लाय होऊ शकत नाही। सत्तारूढ पक्षाचा हा प्रस्ताव आहे, त्यामुळे सत्तारूढ पक्षातील सदस्याकडे तो राईट टू रिप्लाय आहे। सन्मान्य सदस्य शिवेंद्रराजे भोसलेंनी हा प्रस्ताव मांडलेला, त्यांनाच फक्त मी राईट टू रिप्लाय देऊ शकतो। नियमाप्रमाणे इतराला कोणी मी राईट टू रिप्लाय देऊ शकत नाही। प्रस्तावावर चर्चा केलेली आहे। चला घ्या, बिल घ्या। पण नियमाप्रमाणे कसं देणार मी तुम्हाला? नाही देऊ। चला घ्या। कसं काय राईट टू रिप्लाय होतो? मला नियम सांगा, मी देतो। मला नियम दाखवा, मी देतो। असं नाही चालत। अहो, त्यांचा प्रस्ताव आहे। बिल घेऊया, बिल डीसीएम साहेब तुम्ही घेणार आहात का? फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे। मराठा आरक्षण दिल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तसंच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। प्रस्ताव त्यांचा बिल झाल्यावर देतो। प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 60 महाराष्ट्र विद्युत शुल्क सुधारणा विधेयक 2023 विचारात घेण्यात यावे। प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 60 महाराष्ट्र विद्युत शुल्क सुधारणा विधेयक 2023 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक विचारात घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। प्रभारी मंत्री। अध्यक्ष महोदय, सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 60 महाराष्ट्र विद्युत शुल्क सुधारणा विधेयक 2023 मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो, सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही।